तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे सहारा वृद्धाश्रम उपळे दुमाला या ठिकाणी या गावामध्ये आहे. मूळचं ते गोडगावचं वृद्धाश्रम आहे, काही कारणास्तव या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे. तर हे सगळे आजी आजोबा काही बाहेर गेलेले आहेत, दवाखान्यात गेलेले आहेत, ते नवीन आहेत होय. त्या आजी जुने आहेत पहिल्यापासून आहेत हे आधी. हे त्यांच्या आधीपासूनच्या आहेत. नवीनच्या ओळखी पण झाल्या, जेवण वगैरे मस्तपैकी या ठिकाणी केलेलं आहे आणि छान वाटलं. आज दिवसभर यांच्यासोबत एन्जॉय केला, जेवण केलं होय आबा, बरोबर का नाही? भारी छान वाटलं का नाही? भाजी पण छान केली का नाही? भाजीला तर बघायचंच नाही. होय आजी, झालती का भाजी चांगली मस्त? भाकरी बी केलते की तुम्ही? मस्त झालते की भाकरी बी? तर ह्या आजीने ह्यानी भाकरी बनवल्या आणि इथल्या मावशीने भाजी बनवली. मस्त झालं होतं सगळं जेवण वगैरे मस्त करून. झालं काय व्यवस्थित जेवण? तर हे वृद्धाश्रम जे आहे, तर या ठिकाणी जर तुम्हाला भेट देण्याची इच्छा असेल तर अवश्य भेट द्या. तुमचा वाढदिवस असेल, अॅनिव्हर्सरी असेल किंवा आणखी काही बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण काहीतरी दान करतो, तर तुम्ही इथे येऊन अवश्य या वृद्धाश्रमाला भेट द्या. इथे काहीतरी दान करा. मग ते अन्नदान असेल किंवा कुठली वस्तू असेल किंवा पैसे वगैरे काही असेल तर ते येऊन तुम्ही दान करू शकता. तर जे उपळे दुमाला तालुका बार्शी हे तुळजापूर बार्शी रोडवर आहे. तर या ठिकाणी येऊन तुम्ही अवश्य भेट द्या आणि आपल्या वृद्ध लोकांना जे आहे फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी तुम्ही मदत करू शकता. आम्ही प्रत्येक वेळेस या ठिकाणी येतो आणि खूप छान वाटतं. यांच्यासोबत थोडस दिवस पण एन्जॉय होतो आणि तेवढंच पुण्याचं फळ पण आपल्याला भेटेल. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या आणि इथे अवश्य भेट द्या. मी डिस्क्रिप्शन मध्ये इथला पत्ता आणि कॉन्टॅक्ट देतो. तर ह्या सर्वांसोबत येऊन तुम्ही एक दिवस एन्जॉय करायच्यासाठी खूप आनंद मिळतो. तर जो नंबर मी खाली दिलेला आहे भड सरांचा, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी येऊन तुम्ही मदत करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी मदत तर करणारच आहोत, परंतु आपल्या आजूबाजूला जर असे कोणी वृद्ध वगैरे असतील की ज्यांना त्रास होत असेल किंवा त्यांना कोणी सांभाळणार नसेल, अनाथ असतील, बेघर असतील, तर अशा लोकांना सुद्धा तुम्ही या ठिकाणी आणून सोडू शकता. तिथे कुठल्या आधार कार्डाची गरज नाही, कुठले तुम्हाला म्हणजे समजा त्यांची ओळख जर तुम्ही पटवून या ठिकाणी आणून सोडलात तर त्यांना कुठल्याही प्रकारची फीस वगैरे तुम्हाला द्यायची गरज नाही, खर्च करायची गरज नाही. फक्त तुम्ही या ठिकाणी आणून त्यांना सोडू शकता. असे जर कोण निराधार तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांची सुद्धा तुम्ही व्यवस्था या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि स्वतः पण मदत करू शकता. ही दोन्ही गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तेवढंच आपलं कार्य आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होईल. तर आजचा हा दिवस आमचा खूप एन्जॉय झाला आणि आता निघालोय. सगळेजण आता आराम करतील. तर तुम्ही या आणि इथं नक्की भेट द्या. चला येऊ का? येतो पुन्हा अजून. लवकर या. हो लवकर येऊ का? आजी भाकरी करा पुढल्या वेळेस पण बघा. नाही आता लगेच येणार. दुसरी सगळी आल्यावर कुठे गेले ती बाकीची कुठे गेले? बाकीचे गेलेले ते आले का? मग येतो अजून. पुढल्या आठवड्यात.